हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आज दिवसभर लोकसभेचा महासंग्राम। मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री फडणवीस, नाना पटोले, जयंत पाटील, सुनील तटकरे आणि संजय राऊत हजेरी लावणार। भाजपकडनं 10 मार्च पूर्वी 300 उमेदवारांची यादी जाहीर होणार। भाजपच्या बैठकीत 16 राज्यांच्या लोकसभा उमेदवारांबाबत चर्चा। अंतिम नावं निश्चित झाल्याची माहिती। वाराणसीमधून मोदी आणि गांधीनगरमधनं पुन्हा अमित शहा लोकसभा लढणार। सूत्रांची माहिती। तर नितीन गडकरी पुन्हा नागपुरातनं लढण्याची शक्यता। भाजपमध्ये 3 वेळा खासदार राहिलेल्यांचा पत्ता कट होणार। 25 ते 30% विद्यमान खासदारांचं भाजप तिकीट कापण्याची शक्यता। तर भाजपकडनं उमेदवारीबाबत 3 टप्पे तयार झाल्याची सूत्रांची माहिती। बीडमधनं पंकजा मुंडे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू। तर भाजपचे मी स्टार प्रचारक, भाजपचे निर्णय दिल्लीत होतात। उमेदवारीच्या चर्चांवर पंकजा यांची प्रतिक्रिया। आगामी काळात अडसूळ नवनीत राणा यांच्या प्रचारात दिसतील। आमदार रवी राणा यांचा टोला। तर आनंदराव अडसूळच उमेदवार, राणा प्रचार करतील। अभिजित अडसूळांचा पलटवार। लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी भाजपकडनं 6 जणांची समिती। फडणवीस, बावनकुळे, दानवे, मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, शेलार यांचा समावेश। लोकसभेसाठी संभाव्य नावं समितीकडनं निश्चित। सूत्रांची माहिती। मवियाचं जागा वाटप ठरलं। ठाकरे गट 22 जागा लढणार। 22 पैकी 2 जागा मित्रपक्षांना देण्याची तयारी। तर वंचित मविया बरोबर आल्यास अकोल्याची जागा सोडणार। सूत्रांची माहिती। मवियाच्या जागा वाटपात काँग्रेसच्या वाट्याला 17 जागा, तर शरद पवार गट 9 जागा लढणार। सूत्रांची माहिती। बारामतीमधील नमो महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेत शरद पवारांना वगळलं। निमंत्रण नसतानाही पवार मात्र कार्यक्रमाला उपस्थित राहणार। संसद सदस्य या नात्यानं शासकीय कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहायला आवडेल, पवारांचं पत्र। शरद पवारांकडनं मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस आणि अजित पवारांना जेवणाचं आमंत्रण। बारामतीत गोविंदबाग निवासस्थानी पवारांकडनं जेवणाचं निमंत्रण। फडणवीसांवर आक्षेपार्ह विधान। विधानसभेत भाजप आमदार आक्रमक। व्हिडिओ शेअर करणारा पवार गटाचा पदाधिकारी अटकेत। तर आमच्या पदाधिकाऱ्यानं फक्त व्हिडिओ शेअर केला, बोलणारा तो नाही, रोहित पवार यांची प्रतिक्रिया। विनोद पाटलांकडनं मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल। प्रशासनावर अवलंबून न राहता समाजाचं म्हणणं ऐकण्यासाठी कॅव्हेट। आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात होणार। राज्यभरातनं एकूण 16,945 विद्यार्थी परीक्षा देणार। 586 मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षेचं आयोजन। मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार। बेस्ट बसच्या पासच्या दरात आजपासून वाढ। दैनंदिन पास 10 तर मासिक पास 150 रुपयांनी वाढला। मुंबईकरांवरील संभाव्य पाणी कपात तुर्तास टळली। हातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणामधील राखीव साठा देण्यास राज्य सरकारची मान्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।